കോൺഗ്രസ് നിങ്ങളുടെ സ്വത്തുക്കളും നിങ്ങളുടെ കുട്ടികളുടെ അവകാശങ്ങളും തട്ടിയെടുക്കുമെന്ന മോദിയുടെ ആക്ഷേപത്തിന് മോദിയുടെ ഗുജറാത്തിൽ വെച്ച് ചുട്ട മറുപടി നൽകി രംഗത്തെത്തിയിരിക്കുകയാണ് പ്രിയങ്ക ഗാന്ധി. വടക്കൻ ഛത്തീസ്ഗഡിലെ അംബികാപൂരിൽ നടന്ന തെരഞ്ഞെടുപ്പ് യോഗത്തിൽ പ്രധാനമന്ത്രി മോദി കോൺഗ്രസിനെതിരെ നടത്തിയ ആക്ഷേപത്തിനാണ് പ്രിയങ്കയുടെ ഉരുളയ്ക്കുപ്പേരി മറുപടി. കോൺഗ്രസ് പാർട്ടി സ്ത്രീകളുടെ മംഗളസൂത്രം ഉൾപ്പെടെയുള്ള സ്വർണ്ണാഭരണങ്ങൾ തട്ടിയെടുത്ത് പുനർവിതരണം ചെയ്യുമെന്നും മോദി തെരഞ്ഞെടുപ്പ് റാലികളിൽ കോൺഗ്രസിനെതിരെ ആക്ഷേപിച്ചിരുന്നു. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദിയുടെ കോൺഗ്രസിനെതിരായ ആരോപണത്തിന് പ്രിയങ്ക മറുപടി പറഞ്ഞത് വിവാഹ ചടങ്ങുകളിൽ ആളാകാറുള്ള അമ്മാവൻ എന്ന പരിഹാസത്തോടെയായിരുന്നു. പ്രധാനമന്ത്രിയുടെ അത്തരം പരാമർശങ്ങൾ ആശങ്കയേക്കാൾ ചിരിയാണ് ഉളവാക്കുന്നതെന്നും പ്രിയങ്ക ഗാന്ധി പറഞ്ഞു. घर में शादी होती है, हर परिवार में ऐसा होता है, शादी होती है तो शादी के समय आपने देखा होगा, मैंने बहुत बार देखा है कि हमेशा एक अंकल जी होते हैं जो कोने में बैठ जाते हैं और अपना छोटा सा दरबार लगाते हैं कि नहीं? होते हैं ना, जो भी बोर हो रहा होता है वो कहता है कि भाई सुनूं मैं अंकल जी क्या कह रहे हैं, जाके सुनते हैं कि अंकल जी क्या कह रहे हैं, आज कुछ ना कुछ नया तो लाएंगे। और अंकल जी सबको अपना ज्ञान देते रहते हैं कि नहीं, है ना? अब आप बताओ, एक दिन अगर आप ऐसे एक शादी में या कहीं भी आप चाय की दुकान में बैठे और एक ऐसे ज्ञान देने वाले अंकल जी बैठे हों और वो कह रहे हैं सबको कि सावधान हो जाओ, अब जब सरकार आएगी ना कांग्रेस की तो एक्सरे की मशीन लाकर तुम्हारे घरों में जो बक्से पड़े हैं और जो घरों में तुमने छोटा अपना बचत अपनी की हुई है या तुम्हारी महिलाओं के जो मंगलसूत्र हैं उसको एक्सरे से निकाल के ये सरकार चोरी कर लेगी और किसी और को दे देगी। हंस रहे हो ना? मान लो किसी चाय के दुकान में या किसी शादी में किसी ज्ञान देने वाले अंकल ने ऐसी बात कह दी हो तो आप क्या कहते? आप कहते कि भाई आज तो अंकल ने बहुत बड़ी बात कर ली, खूब गहरी साजिश निकाल दी। हंसते ना? हंसते कि नहीं हंसते? आप कहते हैं कि क्या बकवास कर रहे हैं यार अंकल, कुछ नया सोचो। अब देश की परिस्थिति ये हो गई है कि उसी तरह से देश के सबसे बड़े प्रधानमंत्री जी जो सबसे बड़ा पद ले रखे हैं देश में, जिनके पास सबसे ज्यादा सत्ता है, उस पद की गरिमा को, उस पद की गंभीरता को आधार बनाकर ऐसी बकवास की बातें आपके सामने सुनाते। ഗുജറാത്തിലെ വൽസാദ് ലോക്സഭാ സീറ്റിൽ കോൺഗ്രസ് സ്ഥാനാർത്ഥി അനന്ത് പട്ടേലിന്റെ തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രചാരണ യോഗത്തിലാണ് പ്രിയങ്ക പങ്കെടുത്തത്. ആദിവാസി സ്വാധീന മേഖലയായ വൽസാദ് ജില്ലയിലെ ധരംപൂർ ഗ്രാമത്തിലെ തെരഞ്ഞെടുപ്പ് റാലിയെ അഭിസംബോധന ചെയ്യുന്നതിനിടയിലാണ് പ്രധാനമന്ത്രിക്കെതിരെ പ്രിയങ്ക ആഞ്ഞടിച്ചത്. ഭരണഘടന മാറ്റുമെന്നാണ് BJP നേതാക്കൾ പറയുന്നത്. എന്നാൽ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ഇത് നിഷേധിക്കുകയാണ്. ഇതാണ് അവരുടെ തന്ത്രം. ഒന്നാമതായി അവർ ചെയ്യാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത് അവർ എപ്പോഴും നിഷേധിക്കും, എന്നാൽ അധികാരത്തിൽ വന്ന ശേഷം അത് നടപ്പാക്കും. സാധാരണക്കാരെ ദുർബലരാക്കാനും നമ്മുടെ ഭരണഘടന നൽകുന്ന അവകാശങ്ങൾ ഇല്ലാതാക്കാനും അവർ ഭരണഘടന തന്നെ മാറ്റാനുള്ള തീരുമാനത്തിലാണ് മുന്നോട്ട് പോകുന്നതെന്നും പ്രിയങ്ക ഗാന്ധി ആരോപിച്ചു. तो वो सोच रहे हैं क्योंकि प्रधानमंत्री हैं, क्योंकि पद है, क्योंकि पद की गंभीरता है, वो सोच रहे हैं कि मैं ऐसे ही फिजूल की बातें करूंगा और पब्लिक सोचेगी कि ये सच है। ये सच हो सकता है? आप सोचिए, ये सच हो सकता है कि कोई ऐसा राजनीतिक दल सरकार बनाएगा जिसमें एक्सरे लेके आपके घर के अंदर घुसकर आपके गहने निकाल के किसी और को दे देगा? ये सच हो सकता है? अरे क्या इनको समस्या हो गई है हमारे न्याय पत्र से? क्या समस्या हो गई है? हम न्याय कह रहे हैं इसलिए, हम न्याय दिलवाएंगे इसलिए क्योंकि हम कह रहे हैं हम महिलाओं को हर साल महिलाओं को 1 लाख रुपए देंगे, क्योंकि हम कह रहे हैं कि ये जो 16 लाख रुपए आपने इस देश के दिए हैं ना अपने दोस्तों को, हम इस देश में बंटवाएंगे। बस यही तो कह रहे हैं हम कह रहे हैं कि जो स्कीम्स हैं इनसे आपको रोजगार मिलेगा। हम कह रहे हैं कि जो बच्चे स्नातक पास हैं वो भटकेंगे नहीं, रोजगार ढूंढने के लिए हम उनको अप्रेंटिसशिप देंगे, 1 लाख रुपए सालाना की कमाई दे देंगे जब तक उनको नौकरी नहीं मिले। हम कह रहे हैं कि किसानों के लिए सुविधा देंगे, स्वस्थ सुविधाएं देंगे,
शिक्षा की सुविधाएं देंगे, और अंकल जी आपको सुना रहे हैं, अंकल जी आपको बता रहे हैं कि हम चोरी करेंगे, हम गहने लेंगे। अरे भैया, 70 सालों से देश स्वतंत्र है, 55 सालों से इस देश में किसकी सरकार रही बताइए जोर से? कांग्रेस की सरकार रही। कभी किसी सरकार ने ऐसी कोई स्कीम निकाली जिससे कोई एक्सरे मशीन आपके घरों में आकर आपके गहने ले जाए बताइए? तो क्या हो गया है मोदी जी को? कॉन्फिडेंस तो नहीं हिल गया है? घबरा तो नहीं रहे कि बहकी बहकी बातें कर रहे हैं हर जगह जाके? मतलब मैंने कल टीवी चलाया, मुझे तो यकीन ही नहीं हुआ कि ये देश के प्रधानमंत्री बोल रहे हैं। मैंने सोचा किसी ने गलत वो वीडियो मॉर्फ करके कर दिया होगा। फिर दोबारा मैंने किसी दूसरे चैनल पे देखा कि भाई यही कह रहे हैं। फिर मैंने सुना एक्सरे मशीन, मंगलसूत्र, पता नहीं क्या क्या कह रहे हैं। फिर आगे जाके कुछ और भटकी भटकी बातें कहने लग गए। तो क्यों कर रहे हैं ये? कभी सोचा है आपने? മോദിയുടെ ആരോപണങ്ങളോട് പ്രതികരിച്ച പ്രിയങ്ക ഗാന്ധി ഇത്തരം ആരോപണങ്ങളെല്ലാം അസംബന്ധമാണെന്നും ഇതെല്ലാം ബി.ജെ.പിയെ കാത്തിരിക്കുന്ന തോൽവിയെക്കുറിച്ചുള്ള ഉത്കണ്ഠയിൽ നിന്ന് ഉരുത്തിരിഞ്ഞതാണെന്നും പറഞ്ഞു. എക്സ്റേ യന്ത്രം ഉപയോഗിച്ച് കോൺഗ്രസ് വീടുകളിൽ കയറി തെരച്ചിൽ നടത്തുമെന്നും നിങ്ങളുടെ ആഭരണങ്ങളും സേഫിൽ സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്ന മംഗളസൂത്രയും തട്ടിയെടുത്ത് മറ്റുള്ളവർക്ക് നൽകുമെന്നും തുടങ്ങിയ നിലവാരമില്ലാത്ത ആരോപണങ്ങൾ ഉന്നയിക്കുന്ന പ്രധാനമന്ത്രി ഇരിക്കുന്ന കസേരയുടെ മഹത്വം മനസ്സിലാക്കണമെന്നും പറഞ്ഞു. മോദിയുടെ വാക്ചാതുര്യത്തെയും പ്രിയങ്ക ഗാന്ധി വിമർശിച്ചു. തന്റെ സ്ഥാനത്തിന്റെ അമിതഭാരം കൊണ്ടാണ് അദ്ദേഹം അത്തരം തന്ത്രങ്ങൾ അവലംബിക്കുന്നത്. ഇന്ന് രാജ്യത്തിന്റെ പ്രധാനമന്ത്രി നിങ്ങളോട് നിരന്തരം വിഡ്ഢിത്തങ്ങൾ സംസാരിക്കുന്നു. കാരണം ആളുകൾ തന്റെ വാക്കുകൾ ഗൗരവമായി എടുക്കുമെന്ന് അദ്ദേഹം കരുതുന്നു. താൻ ഇരിക്കുന്ന സ്ഥാനത്തിന്റെ മഹത്വം തിരിച്ചറിയാതെയാണ് പലപ്പോഴും പ്രധാനമന്ത്രി പെരുമാറുന്നതെന്നും പ്രിയങ്ക പറഞ്ഞു. तो क्या हो गया है मोदी जी को? कॉन्फिडेंस तो नहीं हिल गया है? घबरा तो नहीं रहे कि बहकी बहकी बातें कर रहे हैं हर जगह जाके? मतलब मैंने कल टीवी चलाया, मुझे तो यकीन ही नहीं हुआ कि ये देश के प्रधानमंत्री बोल रहे हैं। मैंने सोचा किसी ने गलत वो वीडियो मॉर्फ करके कर दिया होगा। फिर दोबारा मैंने किसी दूसरे चैनल पे देखा कि भाई यही कह रहे हैं। फिर मैंने सुना एक्सरे मशीन, मंगलसूत्र, पता नहीं क्या क्या कह रहे हैं। फिर आगे जाके कुछ और भटकी भटकी बातें कहने लग गए। तो क्यों कर रहे हैं ये? कभी सोचा है आपने? क्या सोचा है? उम्र का तकाजा ये भी है।